दुसऱ्याचं नवीन घर, कोणाचं तरी फिरतानाची पोस्ट किंवा कोणाचं तरी यश, हे सगळं बघितलं की नकळत मनात येतं ना की माझं आयुष्य इतकं साधं का. पण दुसऱ्याचं बाहेरचं जग बघून आपण आपलं आतलं सुख हिरावून बसतोय. रामकृष्ण हरी, मी तुमची रांगोळी सखी पूजा. आपल्या अभंग उंबरठा सिरीजमध्ये रोज आपण देवासमोर रांगोळी काढता काढता एका अभंगातून आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं शोधतोय. आजचा प्रश्न आहे तुलना. त्यावर संत तुकाराम महाराज एका अभंगात खूप सुंदर सांगतात, आहे त्यात समाधान मानल ते जाणो. याचा अर्थ किती सखोल आहे ना. देव आपल्याला जे देतो ते आपल्यासाठी योग्यच असतं. जशी ही रांगोळी दुसऱ्या कोणासारखी असण्याची गरज नाही, तसंच तुमचं आयुष्यही दुसऱ्या कोणासारखं असण्याची गरज नाही. कोणाचं तरी गुलाब सुंदर आहे म्हणून आपल्या अंगणातल्या तुळशीचं महत्व कमी होत नाही. लक्षात ठेवा, आपली स्पर्धा फक्त कालच्या स्वतःशी आहे. आजची रांगोळी कालच्यापेक्षा सात्विक झाली ना, मग झालं तर. दुसऱ्याचं आयुष्य फक्त फिल्टर दिसतात, संघर्ष नाही. म्हणून जे आपल्याकडे आहे त्यात आनंद शोधायला शिका. तुम्हालाही कधी इतरांशी तुलना केल्यामुळे दुःख झालंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या अभंग उंबरठा परिवारात सामील होण्यासाठी खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला आत्ताच दाबा, जेणेकरून आपण रोज असेच सात्विक विचार ऐकू शकू. उद्या भेटू. रामकृष्ण हरी.